सुस्वागतम. अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रिक्षावाल्याच्या हातापाया पडून अबोली ही रिक्षावाल्याला चाळीमध्ये घेऊन येते. पडलेल्या अंकुशकडे बघत अबोली म्हणते की अहो काका उठवा त्यांना, आणि म्हणते की अंकुश सर चला उठा. तर अंकुश हा बेशुद्ध असतो आणि सर्वजण अंकुशला धरून रिक्षामध्ये बसवतात. नीता पल्लवी त्यांची मजा बघत असतात, तर रमा आणि आई आजी रडत असतात. तर राघू ही अबोलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येते. माधव काका ही तिथे आलेले असतात. तेवढ्यात डॉक्टर हे अंकुशला बघतात. अंकुशचे डोळे तपासून डॉक्टर म्हणतात की यांना ताबडतोब ॲडमिट करा. इकडे अबोली रडत म्हणते की मी जर त्यांना दहीहंडी फोडण्यासाठी आग्रह केला नसता तर त्यांचा हा त्रास त्यांना झालाच नसता. आणि अबोली रडू लागते. तेवढ्यात क्रिस सुद्धा तिथे आलेला असतो. राघू ही अबोलीला समजावत असते. इकडे रमा ही आई आजीला म्हणते की मी अबोलीला फोन लावला पण ती फोन सुद्धा उचलत नाही. काय झालं असेल तिकडे काय माहिती. तेवढ्यात नीता तिथे येत म्हणते की आई ही अबोलीचं काय चाललंय. तर रमा म्हणते काय झालं. तेव्हा नीता म्हणते की आता काय झालं हे तुला वेगळ्या भाषेत सांगायचं का. नीता म्हणते की त्या अबोलीने सगळ्या चाळीमधलं वातावरण खराब केलंय. सासू म्हणून तू त्या अबोलीला काही बोलतच नाही. आई आजी तू तरी त्या अबोलीला बोल ना. ती आजी म्हणते की मला तिचं वागणं अजिबात वाईट वाटत नाहीये. तर नीता म्हणते की दुसऱ्याच्या नवऱ्याला स्वतःचं नवरा बनवायला निघाली ती अबोली. नीता म्हणते की अजून किती दिवस त्या अबोलीला तुम्ही पाठीशी घालणार आहात. तुम्ही जर त्यांनी अबोलीला पाठीशी घातलं नसतं तर हे जे घडलं ना ते घडलंच नसतं. रमा म्हणते की अगं काय बोलतीयस. तर आई आजी म्हणते की तिला जर एवढी अक्कल असती ना तर ती घराच्या बाहेर गेलीच नसती. अबोली म्हणते की हे जे घडलंय त्याला कारणीभूत तुम्हीच आहात. तर रमा म्हणते काय बोलतेस नीता. नीता म्हणते की सचितला तुम्ही बळजबरीने दहीहंडी फोडायला वर पाठवलं. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर सचितला काही झालं ना तर ती विजय आणि पल्लवी तुम्हाला सोडणार नाहीत. नीता म्हणते की मी अबोलीला सोडणार नाही. अबोलीला दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळण्याचा काय अधिकार आहे. तेवढ्यात आई आजी पुढे येत म्हणते की एवढ्या अधिकाराच्या जर गप्पा मारते तर का नाही त्या अंकुशला बघायला हॉस्पिटलमध्ये गेली. मोठी आली अधिकाराच्या गप्पा सांगणारी. तेव्हा आई आजी म्हणते की तू काळजीही करू नकोस आणि शहाणपणाही करू नकोस. ती अबोली गेलीये आणि ती अंकुशला सही सलामत घरी घेऊनच येणार. आई आजी म्हणते की तू आम्हाला काही शिकू नकोस, जा तुझ्या घरात. तर नीता तेथून निघून जाते. इकडे आता पल्लवी विजयाकडे रडत रडत येते आणि म्हणते की मी आता काय करू, माझ्या शार्दूलचं कसं होणार. तेव्हा विजया ही पल्लवीला समजावत म्हणते की सचित ठीक होईल, तू काही काळजी करू नकोस. इकडे अबोली विचार करते की विजया मी तुला आत्ता काही बोलणार नाही. तू जे केलंय ना ते अतिशय वाईट केलंय. फक्त एकदा अंकुश सरांना शुद्धीवर येऊ दे, मग मी तुझ्याकडे बघतेच. तेवढ्या डॉक्टर तिथे येतात. तेव्हा अबोली म्हणते की काय झालं डॉक्टर. तर डॉक्टर म्हणतात की आम्ही त्यांचं CT स्कॅन केलंय, त्याचे रिपोर्ट आता येतीलच. पण इंटरनल काही इंजुरी आहे की नाही हे त्यानंतरच कळेल. तर अबोली म्हणते की मी त्यांना जाऊन भेटू शकते का. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता पण एकटीनेच जाऊन भेटा. तर अबोली जाऊ लागताच विजया म्हणते की तुला जायची काही गरज नाहीये अबोली, पल्लवी जाईल. तर पल्लवी विचार करू लागते. विजया म्हणते कसला विचार करतेस पल्लवी, जा. तर पल्लवी जाऊ लागते. तेवढ्यात पल्लवी अबोलीकडे येत म्हणते की तू सचित सोबत असणं जास्त गरजेचं आहे अबोली, तू जा. तर अबोली ही सचितकडे जाते. अबोली निघून गेल्यानंतर विजया म्हणते की पल्लवी तू तिला कशाला जायला सांगितलं. पल्लवी म्हणते की सचितसाठी झडताना मी अबोलीला बघितलंय विजया. आज सचित जो काही वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचला ना त्याचं सर्व श्रेय अबोलीला जातं. सचितसाठी ती किती रिक्षा आणायला झटली ना हे मी माझ्या डोळ्याने बघितलंय विजया. इकडे अबोली ही अंकुशकडे येते. अंकुश हा बेशुद्ध असतो. अंकुशकडे बघत अबोलीला मागचे सर्व आठवू लागते. अबोलीने सांगितल्यामुळे सचित कसा दहीहंडी फोडायला वर चढला याला सर्व कारणीभूत आपणच आहोत हे आता अबोलीच्या लक्षात येऊ लागते. तर अंकुश कसा खाली पडला हे आठवतच आता अबोली ही अंकुशच्या हातात हात देते. रडतच अबोली म्हणते की हे सर्व काय झालं हो, माझ्यामुळेच. मीच तुम्हाला सांगितलं वर दहीहंडी फोडायला जायचं आणि त्यामुळेच हे सर्व झाल्याचे आता अबोली अंकुशला बोलत असते.
तर अबोली म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका सर, त्या विजयाने तुमच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला पण मी आता तिला काही सोडणार नाही. तेवढ्यात राग आणि अबोली ही विजयासमोर येते आणि म्हणते की विजया काय केलंयस तू? विजया म्हणते काय केलं मी? तर अबोली म्हणते की मी माझ्या डोळ्यांनी तुला तो नीचपणा करताना बघितलंय. तेवढ्यात माधव काका आणि क्रिश अबोलीचे ते बोलणे ऐकू लागतात. तर इकडे पल्लवीला सुद्धा मोठा धक्का बसतो. उठून उभा राहत विजया म्हणते की काय केलंय मी? अबोली म्हणते की विजया मी माझ्या डोळ्यांनी तुला दहीहंडीचा दोर कापताना बघितलं. मी तुला सांगत होते नको करू नको करू, पण तू काही ऐकायला तयारच नव्हती. ते ऐकून आता पल्लवी, क्रिश आणि माधव काकांना मोठा धक्का बसतो. विजया म्हणते तू खोटं बोलतेस. तर अबोली म्हणते मी खोटं नाही तर तू खोटं बोलतेस. एक नंबरची तू नीच बाई आहेस विजया. तर अबोली म्हणते की पल्लवी तू या विजयावरती अजिबात विश्वास ठेवू नको. अंकुश सरांच्या बाबतीत ही असं करू शकते तर तुझ्या बाबतीत काय करेल ही बाई? ही बाई अंकुश सरांना ज्या गोळ्या देत होते त्यामुळेच त्यांना त्रास होत होता. तू या बाईपासून बाजूला राहा माझं ऐक पल्लवी, असे आता विनवण्या करून अबोली ही पल्लवीला बोलते. विजया म्हणते की बस झालं अबोली, खूप बोललीस तू आणि तुझ्याकडे मी दोर कापला त्याचा काय पुरावा आहे? त्याच वेळेस तू मला का नाही बोललीस? अबोली म्हणते की पुरावा हवा आहे ना तुला, ठीक आहे मिळेल तुला पुरावा. तेव्हा पल्लवी विजयाकडे बघते तर विजया म्हणते की पल्लवी तू या अबोलीवरती अजिबात विश्वास ठेवू नकोस. विजया म्हणते की अगं पल्लवी आपण एकमेकींपासून काहीच लपवत नाही, आपण सगळं एकमेकींना सांगतो. तेव्हा तूच सांग तिला की मी असं काही केलेलं नाहीये. तेव्हा पल्लवी म्हणते की अबोली विजया असं कधीच करू शकणार नाही, फक्त तूच खोटं बोलते. पल्लवी म्हणते की विजया माझ्या मुलासाठी काहीही करायला तयार झाली, त्यामुळे प्रॉब्लेम तुझ्यातच आहे. पल्लवी म्हणते की अगं विजया माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी काय करू शकते ना याची मला पूर्ण कल्पना आहे. तेव्हा विजया ही अगदी बरोबर आहे. पल्लवी म्हणते की तेव्हा विजया बाबतीत मी आता काहीही ऐकून घेणार नाही. तर अबोलीला मोठा धक्का बसतो. इकडे रमा आई आजीला म्हणते की मला कळत नाही तो दोर तुटला तरी कसा. तेवढ्यात राघू दरवाजात येऊन रमाचे ते बोलणे ऐकते. आई आजी म्हणते की मला सुद्धा एवढ्या वर्ष झाले अंकुश हा दहीहंडी फोडतो पण कधीच असं घडलं नाही. तेवढ्यात राघू त्यांच्या समोर येत म्हणते की ती दोरी तुटली नव्हती तर त्या विजयाने कापली होती. तेव्हा रमा आजीला मोठा धक्का बसतो. तर राघू म्हणते की वहिनी त्या विजयाला आडवत सुद्धा होती पण त्या विजयाने वहिनीचं काहीच ऐकलं नाही. आई आजी म्हणते की अगं बापरे, अगं एकटी अबोली त्या विजयाबरोबर भांडत होती. आई आजी म्हणते की या विजयाने आता अगदी लाज सोडली. राघू म्हणते की आता वहिनीने त्या विजयाविरुद्ध केस केली तर बघ आता क्रिश त्या विजयाला काही सोडणार नाही. तर इकडे डॉक्टर अबोलीला म्हणतात की आता ते शुद्धीवर आल्याशिवाय आपल्याला काहीच सांगता येणार नाही आणि डॉक्टर निघून जातात. तेवढ्यात क्रिश एका इन्स्पेक्टर बाईला आणि पोलिसासोबत तिथे येतो आणि म्हणतो की अरेस्ट करा या बाईला. तेव्हा पल्लवी म्हणते की काय केलंय मी? तेव्हा क्रिश म्हणतो की तुम्ही सचितला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विजयाला मोठा धक्का बसतो. विजया म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज झाला, मी असं काहीच केलं नाही, जे केलंय ते या अबोलीने केलंय. विजया म्हणते की अटक करायची तर या अबोलीला करा. तेव्हा लगेचच क्रिश म्हणतो की विजया तुझा खेळ संपलाय, कारण ज्या चाकूने तू दोर कापला ना तो चाकू आम्हाला सापडलाय आणि त्यावरती तुझे फिंगरप्रिंट्स उमटलेत. ते ऐकून विजयाला मोठा धक्का बसतो. तर विजया म्हणते की अगं पल्लवी तू तरी समजून सांग ना. अबोली म्हणते की विजया तुला पुरावा हवा होता ना, मिळाला का आता पुरावा? आणि जा आता कोठडी तुझी वाट बघती. तर क्रिश म्हणतो की अटक करायला. तेवढ्यात माधव काका तिथे म्हणतात की अबोली अंकुशला शुद्ध आली आणि त्याने स्टेटमेंटही दिलंय, यामध्ये कुणाचाच हात नाही आहे म्हणून. तेव्हा ते ऐकून क्रिशसोबत सर्वांना मोठा धक्का बसतो. तर अबोली म्हणते की तू विजयाला अटक कर, मी स्वतः बघितलंय. तर क्रिश म्हणतो की आत्ताच तिला अटक करता येणार नाही, कारण सचित राजांनी स्टेटमेंट दिलंय. आपल्याला आता सचित राजांकडे जावं लागेल. इकडे विजया विचार करते की आता अंकुश माझ्यावर संशय घेणारच नाही, काय करील ही अबोली. तर सर्वजण आता अंकुश समोर येतात. तर इकडे पल्लवी म्हणते की आता सचित कसं वाटतंय तुला? अबोली म्हणते की सर तुम्ही बरे आहात ना? तेव्हा अबोलीकडे बघत अंकुश म्हणतो की जीवाला जीव देणारी बायको असेल तर मला काहीच होऊ शकत नाही. तर लगेचच पल्लवी ही खुश होऊन हसू लागते, तर विजयासुद्धा. तर इकडे अंकुश म्हणतो की मला वाटलं होतं की माझं सर्व संपलंय. अंकुश म्हणतो मला असं वाटलं होतं की मी माझ्या बायकोला कधीच भेटू शकणार नाही, पण माझ्या बायकोची शक्ती, तिच्या प्रेमाची ताकद धावून आली.
आणि यामुळेच मी एवढ्या मोठ्या अपघातातून सुखरूपपणे बाहेर आलो. आज खऱ्या अर्थाने मी माझ्या बायकोच्या ताकदीने मरणाच्या दारातून बाहेर आलोय. अंकुश म्हणतो की आज माझ्या बायकोनेच अशी हाक मारली तर यमाचा सुद्धा नाविलाज झाला. तेव्हा पल्लवी ही खूप खुश झालेली असते आणि अंकुश म्हणतो की आज मी माझ्या बायकोमुळेच, तिच्या प्रेमामुळेच मरणाच्या दारातून परत आलोय. अंकुश म्हणतो की मी तिच्याशिवाय नाही जाऊ शकत, माझ्या बायकोला मी खूप मिस करतोय. पल्लवी हसत असते तर अबोली पल्लवीकडे बघत असते. तर अंकुश म्हणतो की आय लव्ह यू अबोली. ते शब्द ऐकून पल्लवी आणि विजयाला मोठा धक्का बसलेला असतो. तर अबोली ही आश्चर्यकारकरित्या ही अंकुशकडे बघू लागते. तर विजया म्हणते की काय बोलतोय सचित तू? तर अंकुश म्हणतो की कोण सचित? माझी स्मरणशक्ती गेली होती विजया, आता ती आली. ती ऐकून विजयाला तिसरा मोठा धक्का बसतो. अंकुश म्हणतो की सचित नाही तर इन्स्पेक्टर अंकुश शिंदे आणि हात पुढे करत अंकुश म्हणतो की अबोली मीच तुझा अंकुश, ओळखलं नाही का मला? हात पुढे करत अंकुश म्हणतो की जेलमधून बाहेर पडल्यानंतर अबोली मी तुला फोन केला होता आणि मी तुला सांगितलं होतं की माझ्यासाठी छान तयार हो. अंकुश म्हणतो की मी तुला सांगितलं होतं माझ्या आवडीची साडी नेस. तर डोळ्यातून अश्रूंच्या धारावात अबोली हसतच म्हणते की आणि सांगितलं होतं की माझ्यासाठी शिरा बनव. तर हसतच अंकुश हा अबोलीकडे बघू लागतो. अंकुश म्हणतो की माझ्या जवळ ये अबोली. तर अबोलीला खूप आनंद झालेला असतो आणि खऱ्या अर्थाने अंकुशला त्याची सर्व स्मृती परत येऊन आता अबोलीला प्रेमाने अंकुशने जवळ घेतलेले असते. तर माधव काका आणि क्रिशला मोठा आनंद झालेला असतो. त्यानंतर आता इकडे अंकुश हा विजयाकडे येतो आणि विजयाला म्हणतो की मी फक्त तुला विजया त्या शार्दूलसाठी सहन करतो. एकदा का शार्दूलची ट्रीटमेंट झाली की मग मी तुला सांगतो तू लगेचच इथून निघून जायचंयस आणि जर तू पुन्हा अबोली आणि माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला ना तर मी तुला अशी शिक्षा करीन की तू त्याचा मागही विचार केला नसेल आणि पुढेही करणार नाहीस. तेव्हा ते ऐकून विजयाला मोठा धक्का बसतो. तर आता अंकुशने त्याची स्मृती परत येऊन अबोलीचा स्वीकार केलेला असतो आणि विजयाला बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो. तर आता अबोली ही अंकुशला कशी प्रेम देते आणि घरी आणते हे बघण्यासाठी आणि अबोली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब